छात्रों, सभी को स्वागत। आज इस दिवस महादेवी वर्म जी लिखित आधुनिका पद्य भाग पहला पद्य अधिकार पद्य के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। महादेवी वर्म जी लेखिका के परिचय जानकारी प्राप्त करेंगे। पहले बहुमुखी प्रतिभा संपन्न एवं प्रमुख छायावादी कवयित्री महादेवी वर्म का जन्म 1908 में फुरकाबाद उत्तर प्रदेश में हुआ। फुरकाबाद उत्तर ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಫುರಕಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ಇವರ ಜನ್ಮವಾಯಿತು। 1907ರಲ್ಲಿ ಇವರ जन्मवाಯಿತು। माता के आदर्शमय चरित्र एवं आस्तिकता तथा नाना के ब्रजभाषा प्रेम से प्रभावित होकर आप बचपन से ही साहित्य की ओर उन्मुख हुई। ಇವರಿಗೆ ತಮ್ಮ ತಾಯಿಯ ಚರಿತ್ರೆ, ಅಜ್ಜನ ಭಾಷಾ ಪ್ರೇಮ ಇವರ ಮೇಲೆ ಬಹಳ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬೀರುತ್ತೆ। ಸಾಹಿತ್ಯದ ಕಡೆಗೆ ಒಲವು ಉಂಟಾಗುತ್ತೆ। आपकी प्रारंभिक शिक्षा इंदौर में तथा उच्च शिक्षा प्रयाग में हुई। ಇವರ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಇಂದೌರ್ನಲ್ಲಿ ಇವರು ಪಡಿತಾರೆ। ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಪಡಿತಾರೆ ಪ್ರಯಾಗ್ನಲ್ಲಿ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡಿತಾರೆ। घर पर ही संगीत और चित्रकला की शिक्षा भी दी गई। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಸಂಗೀತವನ್ನು ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಚಿತ್ರಕಲೆಯನ್ನು ಕೂಡ ಕಲಿತಾರೆ। ಇವರು प्रयाग विश्वविद्यालय से MA के उपरांत महिला विद्यापीठ प्रयाग में प्राचार्य के पद पर नियुक्त हुई। ಮಾಸ್ಟರ್ ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ಪಡೆದ ನಂತರ ಮಹಿಳಾ ವಿದ್ಯಾಪೀಠದಲ್ಲಿ ಇವರು प्राचार्य ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಇವರು ಸಲ್ಲಿಸಿದರು। गद्य और पद्य दोनों में निपुण महादेवी वर्म को माया पर भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया। याम ಬರೆದಂಥ ಮಹಾಕಾವ್ಯಕ್ಕೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರವು ಭಾರತೀಯ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಇವರಿಗೆ ದೊರಕಿದೆ। ಯಾವ ಕೃತಿಗೆ? ಮಾಯಾ ಕೃತಿಗೆ। आपकी साहित्य साधना के फलस्वरूप भारत सरकार ने पद्म भूषण की उपाधि से अलंकृत किया। पद्मभूषण पुरस्कारों ಕೂಡ ಇವರಿಗೆ ದೊರಕಿದೆ। आपकी मृत्यु 11 सितंबर 1987 को हुई। 1987 ಇವರ ಮರಣ ಆಯಿತು। महादेवी कवियत्री महादेवी वर्म जी का जीवन का चित्रण इतना। वो जीवित काल में अनेक काव्य ग्रंथ लिखे हैं। निहार, रश्मि, नीरजा, सांध्या गीत, दीपशिखा आदि काव्य संग्रह लिखा है। अनेक काव्य संग्रहಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। निहार, रश्मि, दीपशिखा, नीरज, सांध्या गीत आदि ಇನ್ನು ಅನೇಕ ಇವರು ಬರೆದಿರೋದು ಕ್ರಾಂತಿ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಬರೆದಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। इस गद्य रचनाएं अनेक गद्यಗಳನ್ನು ಕೂಡ ಇವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। अतीत के चलनचित्र, स्मृति की रेखाएं, पद के साथी आदि अनेक गद्यಗಳನ್ನು ಕೂಡ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। प्रस्तुत अधिकार इस पद्य में कौन सा विचार के बारे में कवयित्री बताया है? देखिए, प्रस्तुत कविता अधिकार काव्य संग्रह निहार से ली गई है। प्रस्तुत अधिकार ಈ ಪದ್ಯವನ್ನ ನಿಹಾರ್ ಎಂಬ ಒಂದು ಕೃತಿಯಿಂದ ಇದನ್ನು ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। अधिकार इस पद्ಯವನ್ನ बौद्ध दर्शन के दुखवाद से प्रभावित महादेवी वर्म के
संपूर्ण काव्याभिव्यक्तियों में वेदना एवं करुणा का स्वर प्रधान रूप से मुखरित हुआ है। करुणा का स्वर हम इसमें देखते हैं। आपने वेदना का स्वागत करते हुए कहा है कि जिस लोक में अवसाद नहीं, वेदना नहीं। देखिए इसमें ಅವಸಾದ ದುಃಖದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿರ್ತಾವೆ ಕಾಣ್ತವೆ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಗಳು ಕೂಡ ಬರ್ತವೆ, ಸುಖಗಳು ಕೂಡ ಬರ್ತವೆ. ಕಷ್ಟಗಳು ಬಂದಾಗ ತಮ್ಮ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿ ನಮ್ಮನ್ನು ದೂರ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕು, ಆಗಲೇ ಜೀವನ ಪರಿಪೂರ್ಣ ಆಗೋದು ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. मुश्किल आने के संदर्भ में अपना मेधा बल से दूर करना चाहिए. ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯಿಂದ ಅದನ್ನು ನಿಭಾಯಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಲೇ ಜೀವನ ಆಗುವಂಥದ್ದು ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಿದ್ದೇವೆ. आपने वेदना का स्वागत करते हुए कहा है कि जिस लोक में अवसाद नहीं, वेदना नहीं, ऐसे लोक को लेकर क्या होगा? जीवन की सार्थकता परिस्थितियों से डटकर मुकाबला करने में है, ना कि पलायन करने में. ಆ ಕಷ್ಟ ಬಂತು ಅಂತ ನಾವು ಓಡಿಯೇ ಹೋಗಬಾರ್ದು, ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯಿಂದ ದೂರ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಕಷ್ಟವನ್ನು ದೂರ ಮಾಡಬೇಕು, ನಿಭಾಯಿಸಬೇಕು, ಆಗಲೇ ಪರಿಪೂರ್ಣ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. फूल तारे बादल वसंत आदि प्रकृति से अनेक बिंबों का प्रयोग करके कवियत्री ने जीवन के प्रति गहरी आस्था व्यक्त की है. इस पद्य में अधिकार, इस पद्य में अनेकों वस्तुओं का उदाहरण देते हुए उदाहरण ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಫೂಲ್, ಹೂವು, ತಾರೆ ನಕ್ಷತ್ರಗಳನ್ನು, ಹೂವನ್ನು, ಮೋಡವನ್ನು, ಬಾದಲ್ ಮೋಡವನ್ನು, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ವಸಂತ ಋತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. आदि प्रकृति से अनेक बिंबों का प्रयोग करके कवियत्री ने जीवन के प्रति गहरी आस्था, ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಆಳವಾದಂಥ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು, ಗಹರಿ ಅಂದರೆ ಆಳವಾದಂಥ, ಆಸ್ಥ ಅಂದರೆ ವಿಶ್ವಾಸ, ಆಶೆ ಎಂಬ ಅರ್ಥ ತುಂಬ್ತಾ ಹೋಗಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ತುಂಬಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಓಡಿ ಹೋಗಬಾರ್ದು, ಅದನ್ನು ನಾವು ಧೈರ್ಯದಿಂದ ನಿಭಾಯಿಸಬೇಕು, ಆಗಲೇ ಪರಿಪೂರ್ಣ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. कवियत्री को वेदना का वह रूप प्रिया है जो मनुष्य की संवेदनाशील हृदय को समस्त संसार से बांध देता है. वे अमरों के लोक को भी टिकरा कर अपने मिटने के अधिकार को बचाए रखना चाहती है. जीवन में वेदना की अनुभूति का महत्व तथा संघर्ष पथ पर निरंतर आगे बढ़ाने का संदेश देते हुए इस कविता का चयन किया गया है. ಅಂದರೆ ಸಂಘರ್ಷಪೂರ್ಣ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆ ನಡೀತಾ ಹೋಗಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಪಲಾಯನ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಆಗ ನಾವು ಪರಿಪೂರ್ಣ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ कवयित्री महादेवी वर्मा जी ने अधिकार इस पद्य में एक एक उदाहरण देते हुए बताया. उदाहरण ಕೊಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗಿರೋದು ಕಾಣ್ತೀವಿ. ಮರ್ಜಾನೆ का अधिकार, ಲಾಸ್ಟಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಮರಣವನ್ನು ಒಂದು ಅಧಿಕಾರ ಪಡೆದಿದ್ದೇವೆ, ಯಾವ ಥರ ಇವು ಎಲ್ಲ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾ ಹೋಗಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. देखिए छत्रों, वे मुस्कुराते फूल नहीं जिनको आता है मुरझाना, वे तारों के दीप नहीं जिनको आता है बुझ जाना, वे नीलम से मेघ नहीं जिनको है बुझ जाने की चाह, वो अनंत रुद्राज नहीं जिसने देखी जाने की राह, वे सोने से नयन नहीं जिनमें बनते आंसू मोती, वो प्राणों की सेज नहीं जिनमें बेसुध पीड़ा सोती, ऐसा तेरा लोक वेदना नहीं, नहीं जिसमें अवसाद जलना जाना नहीं, नहीं जिसने आना मिटने का स्वाद. क्या अमरों का लोक मिलेगा? तेरी करुणा का उपहार
रहने दो ये देव, अरे यह मेरा मिटने का अधिकार। इसमें एक एक उदाहरण देते हुए कवयत्री ने जीवन के बारे में इसमें बताया है। वे मुस्काते फूल नहीं जिनको आता है मुरझाना। वे ಮುಸ್ಕಾತೆ ಅಂದರೆ ಮುಗುಳ್ನಗುತ್ತಾ ಇರುವಂಥ, ಮುಸ್ಕುರಾತೆ ನಗುವಂತಹ ಫೂಲ್ ಹೂವು, ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಆತಾ ಹೈ ಮುರ್ಜಾನ ಅಂದರೆ ಬಾಡಿ ಹೋಗುವಂಥ ಇಚ್ಛೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಹೂವಿಗೆ. ಅರಳಿರುವಂಥ ಮುಗುಳ್ನಗುತ್ತಾ ಇರುವಂತಹ ಹೂವಿಗೆ ಬಾಡಿ ಹೋಗುವಂತಹ ಆಸೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆ ಹೂವನ್ನು ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಂತೋಷ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಂತೋಷವನ್ನು ಪಡಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಹೂವು. ಅದು ಬಾಡಿ ಹೋಗುವಂಥ ಇಚ್ಛೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಏಕದಿನ ಮುರ್ಜಾನಾಚೆ, ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಅದು ಬಾಡಿ ಹೋಗಲೇಬೇಕು, ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಕೂಡ. ಅದೇ ಥರ ಜೀವನವೂ ಕೂಡ ವೇ ತಾರೋಕೆ ದೀಪ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಬಾತಾ ಹೈ ಬುಜ್ಜಾನ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿರುವಂಥ ನಕ್ಷತ್ರಗಳು, ತಾರೋ ಅಂದರೆ ನಕ್ಷತ್ರಗಳು, ತಾರೋಕೆ ದೀಪು ಚಮಕ್ತೆ ರಾತೆ, ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಅವು ಹೊಳಿತಾ ಇರ್ತವೆ ರಾತ್ರಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ರಾತ್ರಿ ಓ ಭುಜಾನೆ ಇಚ್ಛಾನೆ, ನಂದಿ ಹೋಗುವಂಥ ಇಚ್ಛೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ಅವು ಮೋಡದಲ್ಲಿ ಮರೆಯಾಗಿ ಹೋಗೋದು ನಾವು ಕಂಡಿದ್ದೀವಿ. ತಾರೋಕೆ ದೀಪ್ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಬಾತಾ ಹೈ ಭುಜಾನ ಅಂದರೆ ನಂದಿ ಹೋಗುವಂತಹ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅವು ಮೋಡದಲ್ಲಿ ಮರೆಯಾಗಿ ಹೋಗೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. इस तरह एक एक पद्य में अपना विचार व्यक्त किया है। वे नीलम से मेघ नहीं जिनको आई गुंजाने की चाह, वो अनंत रुद्राज नहीं जिसने देखी जाने की राह। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀಲಂ ಸೆ ಮೇಘ, ಆಕಾಶದಲ್ಲಿರುವಂಥ ಮೋಡ, ಘನೀಭವಿಸಿದಂಥ ಮೋಡ, ಕರಗಿ ಹೋಗುವಂಥ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅದು ಕೂಡ ಕರಗಿ ಮಳೆಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಸುರಿಯುವುದನ್ನು ಕಾಣ್ತೀವಿ. ಮೇಘ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಹೈ ಗುಂಜಾನೆ ಕಿ ಚಾಹ್, ಗುಂಜಾನ ಕರಗಿ ಹೋಗುವಂತಹ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅದು ಕರಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಓ ಅನಂತ ರುದ್ರಾಜ ನಹಿ ಜಿಸ್ನೆ ದೇಖಿ ಜಾನೆ ಕಿ ರಾಹ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಋತುಗಳು ಕೂಡ ಒಂದೊಂದು ಋತು ಕಳೀತಾ ಹೋಗೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಒಂದೇ ಋತು ಇರೋದಿಲ್ಲ, ಆ ಥರ ಒಂದೊಂದೇಯಾಗಿ ಕಳೀತಾ ಹೋಗೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. वे सोने से नयन नहीं जिसमें बनते आंसू मोती, वो प्राणों की सेज नहीं जिनमें बेसुध पीड़ा सोती। इसमें लेखिका ने अपना विचार व्यक्त किया है। देखिए, कवियत्री कह रही है वह आंखें भी क्या जिनमें कभी आंसू आने की नहीं, लोगों का दुख पीड़ा देकर जिन आंखों में आंसू भर आते हैं। ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನೋಡಿ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ, ಅನುಕಂಪವನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಅನೇಕರಲ್ಲಿ ಆಂಸು ಬರ್ ಆತೆ ಹೇ, ಕಣ್ಣು ತುಂಬಿ ಬರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಜೋ दूसरों को लिए करुणा से भर आते हैं, उन्हीं से आंखों की सुंदरता बढ़ती है. ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಳ್ಳೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ನೋಡಿ ಕರುಣೆ ಉಂಟಾಗೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. वही होते हैं नेत्र नहीं तो वह आंखों ही क्या, वैसे ही जिस दिन में वेदना की टीस नहीं वह दिल ही क्या, प्राण के रहते कोई शरीर ऐसे ही जीता तो वह जीना भी क्या, जिसके हृदय में पीड़ा ना पनपे, जिसे औरों को दुख से दुख ना होता है. ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಷ್ಟವನ್ನು ನೋಡಿ ಕರುಣೆ ಉಂಟಾಗೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಅನೇಕರಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ತುಂಬಿ ಬರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. वे सोने से नयन, नयन ಅಂದರೆ
मोती वो प्राणों की सेज देखिए ಆ ಕಣ್ಣೀರು ಮೋತಿ ಮೋತಿನೇ ಮುತ್ತಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿರೋದನ್ನು ಕಾಣ್ತಿದ್ದೀವಿ ಕವಿಯತ್ರಿ प्राणों की सेज नहीं जिनमें बेसुध पीड़ा सोती देखिए ಅವರಲ್ಲಿ ಕರುಣೆ ಉಂಟಾಗಬೇಕು ಕರುಣೆ ಉಂಟಾಗಲ್ಲ ಅಂದರೆ ಆಗ ಆತನಲ್ಲಿ ದಯೆ ಇಲ್ಲ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ ಕರುಣೆ ಇರಬೇಕು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ನೋಡಿ ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ ಐಸಾ ತೇರಾ ಲೋಕ वेदना नहीं नहीं जिसमें अवसाद जाना जाना नहीं नहीं जिसमें जाना मिटने का स्वाद देखिए महादेवी वर्म जी ने इस पंक्ति में कहती है जिस लोक में अवसाद नहीं वेदना नहीं ऐसे लोक को लेकर क्या होगा जो खुद अपने लिए जीता उसको जीना भी क्या जो परिस्थितियों से डटकर मुकाबला करता है वही असली जीवन जीता है जिसमें आग नहीं है जिसने जलना नहीं जाना उसका जीना भी क्या उसे तो उसी से मर मिटने भी नहीं पाता होता जो दुख में जल जाना सीखता है वह मुस्कुराना भी जानता है ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಒಳಿತಿಗಾಗಿ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆದರೂ ಕೂಡ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ ಜಾನ ಮಿಟನೇಕ ಸ್ವಾದ ಇದರಲ್ಲಿ ಸ್ವಾದ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು ಕವಿಯತ್ರಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಸಮಾಜ ಸೇವೆಗಾಗಿ ನಾವು ತೋರಿಸ್ಕೋಬೇಕು ಪರಿಶ್ರಮ ಪಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ ಕ್ಯಾ ಅಮರೋं का लोक मिलेगा तेरी करुणा का उपहार रहने दो देव अरे यह मेरा मिटने का अधिकार मिटने का अधिकार ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ನಾವು ಕೂಡ ಮಿಟನೇಕ ಅಧಿಕಾರ ಪಡೆದಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಮಾಡವನ್ನು ಒಪ್ಪುವಂಥ ಅಧಿಕಾರ ಪಡೆದಿದ್ದೀವಿ ಹೇಗೆ ಹರಡಿದಂಥ ಹೂವು ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಬಾಡಿ ಹೋಗುತ್ತೆ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಮೋಡವು ಕೂಡ ಕರಗಿ ಹೋಗುತ್ತೆ ಗುಲ್ಚಾಂತ ಹಾಡಿ ಅದೇ ಥರವಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಮರಣವನ್ನುವಂಥ ಅಧಿಕಾರ ಪಡೆದಿದ್ದೇವೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೇವೆ ಕವಿಯತ್ರಿ इस पंक्तियों में कहती है किसी के लिए मर मिटना मुझे स्वीकार है ना कि अमर हो जाना जिसका हृदय है भगवान तुमने करुणा से भर दिया है भगवान ದೇವರು ಕರುಣೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ ಕರುಣೆಯನ್ನು ತುಂಬಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ वही लोग कल्याण के लिए खुद कष्ट सहकर अमर हो सकता है ये देव मैं खुश हूँ कि मुझे भी दूसरों के लिए मर मिटने का उपहार मिला है अधिकार मिला है मैं किसी के लिए मर मिट सकती हूँ देखिए ಇನ್ನೊಬ್ಬರ ಒಳಿತಿಗಾಗಿ ನಾವು ಮರ್ ಮಿಟ್ सकती ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಷ್ಟಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ತಯಾರಾಗಿದ್ದೇವೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೇವೆ ಯಾವ ಅಧಿಕಾರ ಮರ ಮಿಟನೇಗ ಅಧಿಕಾರ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೂಡ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೇವೆ ಅಧಿಕಾರ ಪಡೆದಿದ್ದೇವೆ ಎಂಬುದನ್ನು कवयत्री ने इस पद्य में फूल तारों और बादल उदाहरण देते हुए वसंत ऋतुराज को उदाहरण देते हुए मर मिटने का अधिकार के बारे में छोटा इस पद्य में अपना विचार व्यक्त दिए हैं छात्रों। देखिए एक शब्द या वाक्यांश में उत्तर लिखिए। पूछते देखिए पहला सवाल, मुस्काते फूल को क्या आना चाहिए? ಮುಗುಳ್ ನಗುವಂತಹ ಹೂವಿಗೆ ಏನು ಆಗಬೇಕು? क्या आना चाहिए?
ಮುಸ್ಕಾತಾ ಮುರ್ಜಾನ ನಿಹಿ ಆನಾ ಚಾಯ್, ಅಂದರೆ ನಂದಿ ಹೋಗುವಂತೆ ಇಚ್ಛೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ. ಮುಸ್ಕಾತೆ ಹೋದು को क्या आना चाहिए, मुरझाना नहीं आना चाहिए लिखना चाहिए। दूसरा सवाल, मेघ में किस चीज की चाह होनी चाहिए, गुल जाने की चाह नहीं होनी चाहिए लिखना चाहिए। तीसरा सवाल, आंखों की सुंदरता किससे बढ़ती है, जवाब, जब आंखों के आंसू मोती बन जाते हैं तब आंखों की सुंदरता बढ़ती है। जब आंखों के आंसू मोती बन जाते हैं तब आंखों की सुंदरता बढ़ती है लिखना चाहिए। चौथा, प्राणों की सार्थकता किसमें है, बेसुध पीड़ा से। पांचवा, कवयित्री को किसकी चाह नहीं है, मिटने की स्वाद की चाह नहीं, कवयित्री को किसकी चाह नहीं है, मिटने की स्वाद की चाह नहीं। 6, कवयित्री किस अधिकार की बात कर रही है, किस अधिकार की बात कर रही है, ಯಾವ ಅಧಿಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕವಯित्री ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, मर मिटने के अधिकार, मर मिटने के अधिकार के बारे में बात कर रही है। 7, परमात्मा की करुणा से कवयित्री को क्या मिला, अमरों का लोक मिला, ಅಮರತ್ವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪಡೆದಿದ್ದು ನಾವು ಕಂಡು ಅಮರೋं का लोक मिला, ಪರಮಾತ್ಮನ ಕರುಣೆಯಿಂದ ಕವಯित्री ಏನು ದೊರಕಿತು ಅಂತ, अमरों का लोक मिला, इस तरह लिखना चाहिए। छात्रों अच्छी तरह अभ्यास कीजिए, पढ़िए। नमस्कार।